Welcome to this Yashwantrao Chauhan College of Science Karad. In this video we are going to discuss about subject biology. I am VB Jadhav from Yashwantrao Chauhan College of Science Karad. Kingdom Animalia, topic number 4. It get divided into two groups, that is non-chordata and chordata, on the basis of presence or absence of notochord. Notochord is absent in non-chordates. Non-chordates get divided into 10 phyla. Out of these, first phylum is phylum Porifera. And animals are called as sponges. See here, these are the sponges. First example is Euplectella. It is also called as Venus flower basket. See here, these are the Euplectella. Then another example is Cycon. It is also called as Scypha. Then next example is Spongilla. It is freshwater sponge. It is found in freshwater, so called as freshwater sponge. They are found in colonies, so they are colonial. In case of sponges, canal system is present. See here, these are the different types of canal system. This is Ascon type of canal system. This is Cycon type of canal system. And next one is Leucon type of canal system. See here, these are the circles present in this diagram. They are called as flagellated chambers. And all these chambers are internally lined by choanocyte cells, and these cells are also called as flagellated cells. See here, these are the various examples of phylum Porifera. Go to the internet and see the variety of phylum Poriferans. Welcome students. In this video we are going to discuss about the characteristics of phylum Porifera from kingdom Animalia. या टॉपिकमध्ये आपण ॲनिमल क्लासिफिकेशन पाहताना भरपूर क्रायटेरिया पाहिलेले आहेत. त्यापैकी एक क्रायटेरिया असा आहे की नोटोकॉड आहे की नाही. डिपेंडिंग ऑन प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ नोटोकॉड, ॲनिमल्स आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स or two subkingdom non-chordata and subkingdom chordata. Out of these, subkingdom non-chordata shows absence of notochord, whereas chordates shows presence of notochord. या प्राण्यांच्या मध्ये नोटोकॉड नाही म्हणून आपण यांना नॉन कॉर्डेटा या सबकिंगडम मध्ये टाकलेले आहे. नॉन कॉर्डेट्स मध्ये कोणते फायला येतात बघा. फायलम पोरीफेरा पासून फायलम हेमिकॉर्डेटा पर्यंत सर्व जे फायला आहेत ते नॉन कॉर्डेट्स मध्ये येणार आहेत. याच्यामध्ये नोटोकॉड ॲब्सेंट आहे. यापैकी पहिला फायलम आहे फायलम पोरीफेरा. आज आपण या पहिल्या फायलमचा अभ्यास करणार आहोत, फायलम पोरीफेरा. व्हॉट इज मीनिंग ऑफ दिस नेम फायलम पोरीफेरा. पोरीफेरा म्हणजे काय? पोवर बिअरिंग ॲनिमल्स आहेत. या प्राण्यांच्या मध्ये छिद्र आहेत, शरीरावरती छिद्र आहेत आणि छिद्रांना आपण पोवर्स असं म्हणतो इंग्लिशमध्ये, किंवा सायंटिफिक वर्ड आहे त्याच्यासाठी ऑस्टिया. व्हॉट इज ऑस्टियम? Ostium means pores. So pores are present on their body surfaces, so called as porifera, pore bearing animals. In this phylum, animals are included are commonly called as sponges. त्यांना आपण काय म्हणतो? स्पॉन्जेस म्हणतो, कारण याची बॉडी आहे ती स्पंजासारखी दिसणारी आहे. त्याच्यावरती छोटे छोटे असे छिद्र असतात आणि म्हणून याच्या शरीराला आपण स्पंज म्हणणार आहे किंवा स्पॉन्जेस म्हणणार आहे. त्याच्यामध्ये बरेच ॲनिमल आहेत, पण आपण एकत्रितपणे त्यांना आपण काय म्हणणार आहे? स्पॉन्जेस असं म्हणणार आहे. आपण अभ्यास करताना काय काय बघायचे बघा. त्याचं हॅबिटॅट काय आहे, कोणत्या प्रकारची सिमेट्री आहे, बॉडी प्लॅन कोणता आहे, कुठे सापडतात ॲक्च्युली समुद्रामध्ये, ते कुठे सापडतात, ते कसे सापडतात, एकटे आहेत की ग्रुपमध्ये आहेत, त्यांच्यामध्ये स्पेशल असं काय आहे का, कॅनल सिस्टीम अशी स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स आहे का, ह्या सर्व कॅरेक्टरिस्टिक्सचा आपण अभ्यास करणार आहे. स्केलेटन कोणत्या प्रकारचं आहे, रिप्रोडक्शन कसं होतं, रिजनरेशन होतं का, डेव्हलपमेंट कोणत्या प्रकारची आहे, अशा प्रकारच्या सर्व पॉईंट्सचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. पहिल्यांदा बघा, इथे हॅबिटॅट बघायचं आहे आपल्याला. व्हॉट इज हॅबिटॅट? हॅबिटॅट म्हणजे काय तर लिव्हिंग प्लेस ऑफ अन ऑर्गॅनिझम. हा जो ऑर्गॅनिझम आहे, हा ॲनिमल आहे, ते कुठे सापडतो? तर हा ॲनिमल आहे तो ॲक्वॅटिक आहे. इट इज ॲक्वॅटिक, फाउंड इन मरीन वॉटर और फ्रेश वॉटर. काही मेजॉरिटी ऑफ द स्पॉन्जेस आर फाउंड इन सी और ओशियन, so they are marine, whereas
few sponges are found in fresh water, so they are called as freshwater sponges. Then, which type of symmetry is found in Porifera? In case of phylum Porifera, animal shows presence of asymmetry or radial symmetry. आपण या डायग्राम मध्ये जर दोन भाग समान करायचा प्रयत्न केला तर इथे दोन समान भाग होत नाहीयेत, म्हणून हे काय असिमेट्रिकल एनिमल आहे. किंवा जर सिलेंड्रिकल बॉडी असेल तर त्याचे बऱ्याच वेळा समान भाग होतात, म्हणजे हा रॅडियली सिमेट्रिकल एनिमल असेल किंवा असिमेट्रिकल एनिमल असणार आहे. सो इन केस ऑफ फायलम पोरीफेरा सिमेट्री इज असिमेट्री और रॅडियल सिमेट्री. Then body plan, which type of body plan is found in this phylum? Animals, that is sponges, show presence of cell aggregate body plan, or they show presence of cellular grade of organization in which only cells comes together to form a body, and here labor of divisions are less developed. कामाची विभागणी आहे ती अतिशय कमी प्रकारची झालेली आहे. इथं स्पेशल टाइपचे सेल्स आहेत, सेल्स काही काम कॅरी आउट करणार आहे. टिश्यू फॉर्मेशन ॲब्सेंट आहे, ऑर्गन फॉर्मेशन ॲब्सेंट असणार आहे, म्हणून इथं काय असेल कामाची विभागणी आहे ती कमी प्रमाणामध्ये झालेली आहे. स्पेशल टाइपच्या सेल्स आहेत बघा, इथे कोयानोसाइट सेल्स आहेत, पिनॅकोसाइट सेल्स आहेत, अमिबोसाइट सेल्स आहेत. या सेल्सनी कामं केली जातील, त्यामुळे इथं टिश्यू फॉर्मेशन आणि ऑर्गन फॉर्मेशन ॲब्सेंट आहे. सो दे शो प्रेझेन्स ऑफ सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन इन विच डिव्हिजन ऑफ लेबर इज लेस डेव्हलप्ड. देन दे आर सेडेंटरी. सेडेंटरी या शब्दाचा अर्थ असा आहे की ते प्राणी आहेत ते समुद्राच्या तळाशी खडकाला चिटकलेले असतात. याचा अर्थ असा आहे की दे आर सेडेंटरी, दे आर अटॅच्ड टू द सबस्ट्रॅटम एट द बेस ऑर ऑफ सी शोर. देन दे आर सेसाइल, म्हणजेच काय सेडेंटरी आहेत. आणि सॉलिटरी याचा अर्थ काय बघा, पोरीफेरा किंवा स्पॉन्जेस आर सॉलिटरी और कॉलोनियल. Solitary means they found in single or lonely, and they are also found in group or they are also called as colonial. ग्रुप मध्ये सापडणं म्हणजे कॉलनी मध्ये सापडणे. आपण कसं एकत्रितपणे कॉलनी मध्ये राहतो तसे हे ॲनिमल्स आहेत ते ग्रुप मध्ये राहतात, त्याला कॉलोनियल असं म्हणतात. आणि एकटे सापडत असतील तर त्याला सॉलिटरी म्हणतात. हे पोरीफेरा किंवा स्पॉन्जेस आहेत ते सॉलिटरी असतात किंवा कॉलोनियल असतील. त्याच्यामध्ये स्पेशल टाइपची सिस्टीम आहे, त्या सिस्टीमचं नाव काय बघा, कॅनाल सिस्टीम. इट इज ओनली फाउंड इन दिस फायलम. फायलम पोरीफेरा शोज प्रेझेन्स ऑफ कॅनाल सिस्टीम. इट इज पिक्युलियर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस फायलम. एक्झाम मध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की कॅनाल सिस्टीम कोणत्या फायलम मध्ये असते किंवा खालीलपैकी कोणत्या ॲनिमल मध्ये कॅनाल सिस्टीम आहे. अशा प्रकारचे जर क्वेश्चन आले तर तुम्ही कॅनाल सिस्टीम साठी फक्त एकच फायलम आठवायचा आहे, तो म्हणजे फायलम पोरीफेरा. किंवा त्याचे एक्झाम्पल्स आहेत, सायकॉन असेल, यू स्पॉन्जी आहे, यू प्लेक्टेल आहे. ही एक्झाम्पल्स असतील तर तुम्ही सिलेक्ट करून करेक्ट आन्सर द्यायचं की कॅनाल सिस्टीम इज फाउंड इन सायकॉन, यू स्पॉन्जिया, यू प्लेक्टेला, और इन केस ऑफ स्पॉन्जेस कॅनाल सिस्टीम इज प्रेझेंट. व्हॉट इज रोल ऑफ दिस कॅनाल सिस्टीम? कॅनाल सिस्टीमचं काम काय बघा, या ॲनिमलच्या शरीरामध्ये वॉटर आतमध्ये येण्यासाठी छोटी छिद्र आहेत, त्यांना आपण ऑस्टिया म्हणतो. Ostia shows presence, many minute pores are present on the body surface of these sponges are called as ostia, and single large opening is present at the top of body, and this large opening is called as osculum. मोठा आहे ते ऑस्क्युलम आहे, छोटी छिद्र आहेत त्यांना ऑस्टिया असं म्हणायचंय. या ऑस्टिया मधून पाणी आतमध्ये येणार आहे आणि ऑस्क्युलम मधून वॉटर बाहेर टाकलं जाईल. शरीराच्या आतमध्ये वॉटर सर्क्युलेट करण्यासाठी ही सिस्टीम आहे. कोणती सिस्टीम आहे? Canal system can circulate water inside the body of sponge, and water enters into the body of sponge by ostia and expelled out through this opening, and this opening is called as osculum. At that time, various functions are carried out by this system. Which are the different functions of this canal system? What is role of this canal system? Absorption of food material, digestion of food material, exchange of respiratory gases, that is O2 and CO2. Excretion, removal of nitrogenous waste material. All these functions are carried out by canal system, and this canal system is present in sponges in three forms, that is Ascon type of canal system, Sycon type of canal system, and Leucon type of canal system, depending upon location of choanocyte cell. So the canal system is peculiar characteristics of this phylum. Then there are presence of various types of skeleton.
यांच्या बॉडीला सपोर्ट देण्यासाठी आतमध्ये स्केलेटन आहे. त्या स्केलेटनला आपण एंडोस्केलेटन असं म्हणतो. इन केस ऑफ सायकॉन और स्पॉन्जेस, एंडोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ स्पिक्यूल्स और फायबर्स. स्पिक्यूल्स कोणत्या दोन प्रकारचे आहेत बघा इथे, कॅल्कॅरियस स्पिक्यूल्स अँड सिलिसियस स्पिक्यूल्स. ही नावं आहेत तर त्याच्या कंटेंटवरून आहेत. कॅल्कॅरियस स्पिक्यूल्स म्हणजे हे स्पिक्यूल आहे ते कॅल्शियम कार्बोनेटनी बनलेले असणार आहेत, आणि सिलिसियस स्पिक्यूल आहे ते स्पिक्यूल्स आहेत ते सिलिका या सबस्टन्स पासून बनलेले आहेत. सो देर आर प्रेझेन्स ऑफ टू टाइप्स ऑफ स्पिक्यूल, दॅट इज कॅल्कॅरियस स्पिक्यूल्स अँड सिलिसियस स्पिक्यूल्स. In addition to this, there are presence of fibers as a skeleton. Sponging fibers हे स्पॉन्जिला मध्ये असतात, हे सुद्धा बॉडीला सपोर्ट करणारे आहेत. त्यामुळे तीन प्रकारचे स्केलेटन मटेरियल इथे आपल्याला बघायला मिळतात. कॅल्कॅरियस स्पिक्यूल आहेत, सिलिसियस स्पिक्यूल्स आहेत किंवा स्पॉन्जिंग फायबर आहेत. दीज आर इन द फॉर्म ऑफ एंडोस्केलेटन इन केस ऑफ स्पॉन्जेस. Then sponges are diploblastic animals. Here pinacoderm is the outer layer, so it is called as pinacoderm. It is similar to the ectoderm, and choanoderm it is similar to the endoderm in case of diploblastic animals. In between pinacoderm and choanoderm there is presence of mesenchyme. In this mesenchyme amoeboid cells or the spicules are embedded. Then there are presence of special type of cells in this phylum, that is choanocytes, or it is also called as collar cells. म्हणजे काय बघा, कोयानोसाइट सेल किंवा कॉलर सेल याचं दुसरं नाव आहे ते कॉलर सेल आहे. आणि या सेल्स या फक्त या फायलम मध्ये आपल्याला बघायला मिळतात. कुठे आहेत बघा या डायग्राम मध्ये, तर ही जी स्पॉन्जोसिल कॅव्हिटी आहे, आतमध्ये जी कॅव्हिटी आहे स्पॉन्जच्या बॉडीमध्ये, या कॅव्हिटीचं नाव आहे स्पॉन्जोसिल कॅव्हिटी. दिस स्पॉन्जोसिल कॅव्हिटी इंटरनली लाइन्ड बाय कोयानोसाइट सेल्स. दिस कोयानोसाइट सेल्स आर ऑल्सो कॉल्ड एज कॉलर सेल्स. का बघा कॉलर सेल म्हणतात, इथं नेक रिजन मध्ये मसल्स, लॉन्जिट्युडनल मसल्स आहेत कॉलर रिजन मध्ये दिसतात म्हणून याला आपण कॉलर सेल म्हणणार आहे. किंवा फ्लॅजिलेटेड सेल्स आहेत कारण याच्यामध्ये व्हीप लाईक हा फ्लॅजेला आपल्याला बघायला मिळतो, त्यामुळे या सेलला आपण फ्लॅजिलेटेड सेल्स म्हणणार आहे किंवा कोयानोसाइट सेल्स म्हणणार आहे. या सेल्स फक्त या फायलम मध्ये बघायला मिळतात आणि म्हणून हे त्याचं पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स आहे की कॅनाल सिस्टीम प्रेझेंट अँड कोयानोसाइट सेल्स आर प्रेझेंट इन दिस फायलम. देन रिप्रोडक्शन occurs by sexual and asexual method. या फायलम मधल्या प्राण्यांच्या मध्ये दोन प्रकारे रिप्रोडक्शन होणार आहे. एक आहे ते सेक्शुअल मेथड आहे आणि दुसरी आहे ती असेक्शुअल मेथड आहे. सेक्शुअल मेथड म्हणजे आपल्याला माहिती आहे गॅमेट्स तयार होतात, फ्यूज होतात आणि झायगोट तयार होतो, ह्याला काय म्हणतो आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जेम्युल्स तयार होतात किंवा फ्रॅगमेंटेशन होणार आहे किंवा रिजनरेशन होणार आहे. इथे दोन्ही प्रकारचे जे फंक्शन्स आहेत ते स्पेशल टाईपच्या सेलनी कॅरी आउट केली जातील. आर्चिओसाइट सेल्स आहेत त्या गॅमेट्स तयार करतील किंवा असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये अनफेवरेबल कंडिशन मध्ये काय करणार आहेत, जेम्युल्स तयार करणार आहेत, फ्रॅगमेंटेशन होईल किंवा रिजनरेशन होणार आहे. आता जेम्युल्स मधून काय होणार आहे, नवीन ऑर्गॅनिझम तयार होतात. किंवा फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, याचे तुकडे होतील, जेवढे तुकडे आहेत तेवढे ऑर्गॅनिझम्स तयार होणार आहेत म्हणजे फ्रॅगमेंटेशन होणार आहे. आणि रिजनरेशन मध्ये एखादा पार्ट डॅमेज झाला असेल तर तो डॅमेज्ड पार्ट आहे तो पुन्हा नवीन तयार होतो. या फेनॉमिननला रिजनरेशन असं म्हणायचं आहे. तिन्ही प्रकारे असेक्शुअल रिप्रोडक्शन ॲनिमल मध्ये होऊ शकतं किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ते फेवरेबल कंडिशन मध्ये होतं. गॅमेट्स तयार होतात, फ्यूज होतात, त्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. हे फर्टिलायझेशन आहे ते इंटरनल आहे. या फायलम मध्ये फर्टिलायझेशन इंटरनल आहे. आणि डेव्हलपमेंट आहे ती कशी असणार आहे, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. व्हॉट इज मिनिंग ऑफ इनडायरेक्ट डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट होत असताना जर लार्वल स्टेजेस प्रेझेंट असतील तर या प्रकारच्या डेव्हलपमेंटला आपण काय म्हणणार आहे, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. या फायलम मध्ये डेव्हलपमेंट होत असताना लार्वल स्टेजेस आहेत, एग, लार्वा, प्युपा, अडल्ट अशा प्रकारच्या फेजेस असतात. डायरेक्ट अडल्ट तयार होत नाही, मध्ये लार्वल स्टेज असते आणि जेव्हा लार्वल स्टेज असते तेव्हा आपण काय म्हणतो याला indirect type of development. So in case of phylum Porifera, development is indirect. Then in case of this phylum Porifera, three types of canal systems are present. Ascon type of canal system is very simple type of canal system. Sycon type advanced than that of this Ascon type of canal system, and third one that is highly developed, highly advanced type of canal system, that is Leucon type of canal system, which is found in Euspongia. Example बघा, Ascon साठी example आहे Leucosolenia. Sycon type of canal system found in Sycon, or it is also called as Scarpa.
अँड ल्युकॉन टाईप ऑफ कॅनल सिस्टीम इज फाउंड इन युस्पॉन्जिया. ह्या तिन्ही कॅनल सिस्टीममध्ये फरक काय आहे बघा बरं. अस्कॉन टाईप आहे ती सिंपल टाईप आहे, म्हणजे डायरेक्ट हा जो ऑस्टिया आहे तो रॅडियल कॅनलनी मधल्या कॅव्हिटी म्हणजे स्पॉन्जिओसील कॅव्हिटीमध्ये डायरेक्ट ओपन होणार आहे. आणि सायकॉन टाईपच्या कॅनल सिस्टीममध्ये रॅडियल कॅनल असतात, इनकरंट कॅनल असतात आणि नंतर ते ऑस्क्युलममध्ये ओपन होणार आहेत किंवा या स्पॉन्जिओसील कॅव्हिटीमध्ये ओपन होणार आहेत. इथं थोडीशी कॉम्प्लेक्स मेकॅनिझम आहे आणि त्याच्यापेक्षा कॉम्प्लेक्स किंवा ॲडव्हान्स्ड टाईप आहे ते ल्युकॉन टाईपमध्ये काय असतात असे गोल तुम्हाला फ्लॅजिलेटेड चेंबर्स बघायला मिळतात. इथे जे शोज प्रेझेन्स ऑफ फ्लॅजिलेटेड चेंबर्स. ह्याच्या आतमध्ये फ्लॅजिलेटेड सेल्स आहेत, कोॲनोसाइट सेल्स आहेत, ते फ्लॅजेला असतात आतमध्ये आणि म्हणून याला फ्लॅजिलेटेड चेंबर्स म्हटलेलं आहे. So water enters in this flagellated chamber first and then into the spongiocele cavity later on. So such type of canal system is highly advanced type of canal system in case of Euspongia. So in case of this phylum, canal system is present. There are three types of canal system. या डायग्राम तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे. ते तिन्ही पिक्चर तुम्हाला सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन मध्ये बघायला मिळतील की जो प्लॅन आपल्याला स्पॉन्जेसमध्ये किंवा फायलम पोरीफेरामध्ये बघायला मिळतो. टेक्स्टबुकमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर इंटरनेटमध्ये जायचं आहे आणि काय कोणत्या प्रकारच्या सिस्टीम आहेत, काय कॅरेक्टरिस्टिक्स काय, डिफरन्स काय आहे ते तुम्ही स्वतः अभ्यास करायचे. त्याच्यासाठी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ह्या डायग्राम दिलेल्या आहेत. तर या फायलममध्ये आपण काय काय पाहिलं बघा. हॅबिटॅट, त्यांचं राहायचं ठिकाण आहे ते ॲक्वॅटिक आहे, त्यापैकी मराईन कोण आहेत आणि फ्रेश वॉटर कोण आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सिमेट्री कोणत्या प्रकारची आहे, असिमेट्री किंवा रेडियल सिमेट्री आहे. बॉडी प्लॅन सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन आहे. जे सेडेंटरी असतील, सॉलिटरी आहेत, कॉलोनियल आहेत. याच्यामध्ये कॅनल सिस्टीम प्रेझेंट आहे. व्हॉट इज रोल ऑफ कॅनल सिस्टीम, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 पॉईंट सांगता येतील. स्केलेटन मधलं कंटेंट काय आहे, कोणत्या प्रकारचे स्केलेटन असतात, तर कॅल्कॅरियस स्पिक्युल्स आहेत, सिलिसियस स्पिक्युल्स आहेत आणि स्पॉन्जिन फायबर्स आहेत. वेरियस टाईप्स ऑफ सेल्स आहेत, त्यापैकी स्पेशल टाईपची सेल आहे ती कोॲनोसाइट सेल आहे. कोॲनोसाइट सेलला आपण फ्लॅजिलेटेड कॉलर सेल असं म्हणणार आहे. ही सेल फक्त याच फायलममध्ये बघायला मिळते, त्याच्यामुळे आपण हे लक्षात ठेवायचं आहे की कोॲनोसाइट सेल्स आर फाउंड ओनली इन फायलम पोरीफेरा. त्याचं काम काय कोॲनोसाइट सेलचे वॉटर करंट क्रिएट करणं. हा फ्लॅजेला आहे तो बीट होतो. बीटिंग ऑफ फ्लॅजेला क्रिएट्स वॉटर करंट फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर और सर्क्युलेशन ऑफ वॉटर. Therefore, this system is called as canal system. रिप्रोडक्शन कोणत्या प्रकारे होतं, सेक्शुअल आणि असेक्शुअल मेथडने रिप्रोडक्शन होणार आहे. रिजनरेशन म्हणजे काय, एखादा तुटलेला पार्ट असेल तर तो लगेच नवीन तयार होतो. या मेकॅनिझमला आपण रिजनरेशन असं म्हणणार आहे. आणि डेव्हलपमेंट आहे ती इनडायरेक्ट आहे. अशा प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण या फायलममध्ये पाहिलेले आहेत. इथे सायकॉनची डायग्राम दाखवलेली बघा. त्याचा हा बेस आहे. बेस आहे तो खडकाला अटॅच असणार आहे, त्यामुळे हा कसा आहे सेडेंटरी ॲनिमल आहे. बेस ऑस्टिया म्हणजे काहीतरी जी छोटी आहे, छिद्र आहेत, बरीच छोटी, मेनी मायन्यूट पोअर्स म्हटलेलं आहे, त्यांना काय म्हणतो आपण ऑस्टिया. आणि सिंगल लार्ज ओपनिंग प्रेझेंट ॲट द टॉप ऑफ द बॉडी. व्हॉट इज नेम ऑफ दिस लार्ज ओपनिंग, ऑस्क्युलम इज द लार्ज ओपनिंग प्रेझेंट ॲट द टॉप ऑफ दिस बॉडी and the cavity present inside the body of sponge is called as spongiocele cavity. The cavity आहे बघा, या आतमध्ये जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीला आपण स्पॉन्जिओसिल कॅव्हिटी म्हणतो. ती डायरेक्ट बाहेर ओपन होते बाय ऑस्क्युलम आणि याच्यामध्ये कॅनल सिस्टीम प्रेझेंट आहे. अशा प्रकारच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. इथं आपण पहिला फायलम पाहिलेला आहे, फायलम पोरीफेरा. याचे एक्झाम्पल्स काय आहेत बघा बरं. गिव्ह एन एक्झाम्पल ऑफ फायलम पोरीफेरा असा सिंपल क्वेश्चन विचारला जाईल तेव्हा तुम्हाला जनरली स्पॉन्जेस किंवा सायकॉनलाच आपण स्कायफा म्हणतो इथे, युस्पॉन्जिया किंवा बाथ स्पॉन्ज आणि यू प्लेटेला किंवा व्हीनस फ्लावर बास्केट, हे काही एक्झाम्पल्स आपल्याला टेक्स्टबुकमध्ये दिल्याप्रमाणे आपण घेतलेली आहे. त्याच्याशिवाय बरेच ॲनिमल्स या फायलममध्ये आहेत. तुम्ही जर इंटरनेटवरती गेला, गुगलवरती सर्च केलं तर याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे कलरफुल असे ॲनिमल्स तुम्हाला बघायला मिळतील. आणि याच्यामध्ये सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन असल्यामुळे कोणत्या प्रकारच्या सेल आहेत ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे की कोॲनोसाइट सेल्स आहेत, पिनॅकोसाइट सेल्स आहेत, अमिबोसाइट सेल्स असणार आहेत, अर्चिओसाइट सेल्स आहेत. त्यांची कामं काय स्पेशली लक्षात ठेवायची आहेत. नीट एक्झामसाठी हे कॅनल सिस्टीम फार महत्त्वाचे आहेत. कॅनल सिस्टीम, त्याचे टाईप, त्याचे डिफरन्सेस, त्याचे स्पेसिफिक एक्झाम्पल्स काय आहेत किंवा कॅनल सिस्टीमचा रोल काय आहे, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्ही या फायलममध्ये करायचा आहे. रिव्हिजन करताना तुम्ही बरेच वेळा टेब्युलर फॉर्ममध्ये हा डाटा लिहून काढा आणि कम्पेअर करायचं जेणेकरून तुमच्या परमनंट लक्षात राहील.
इथं आपण पहिला फायलम संपवलेला आहे, फायलम पोरीफेरा. याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला पुढचा फायलम बघणार आहे, फायलम निडारिया. थँक्यू.